यानंतर आपण इतरही बातम्या जाणून घेणार आहोत, पण अगदी झटपट. मिशेल मामाशी काँग्रेसचं नेमकं नातं काय आहे आणि त्यांच्यामुळे राफेल करार खोळंबला होता का, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केलाय. सौदेबाजीमुळे यूपीए सरकारच्या काळात राफेल करार खोळंबला होता का, असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना विचारलाय. मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावरती होते आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आज सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काही विकास कामांचं उद्घाटन झालं. एकूण 972 कोटी खर्च करून बांधलेल्या सोलापूर उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211चं लोकार्पण तसंच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा आणि गटारी योजनेचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजनही पार पडलंय. पंतप्रधानांना सोलापूरमध्ये काळे झेंडे दाखवत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. त्यांनी बीडमध्ये सभा घेतली. खोट्या घोषणा देऊन शेतकऱ्यांना फसवलं असा हल्लाबोल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी जालन्यालाही भेट दिली. गेल्या वर्षी आमदारांना घेऊन मी मराठवाडा पिंजून काढला होता. काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे येऊन व्यथा मांडल्या असंही ते म्हणाले. तुमच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सोबत असेल असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं. युती व्हावी हीच आमची म्हणजे भाजपची भूमिका आहे, पण शिवसेनेला युती नको असेल तर आम्ही त्यांचा हात धरून ठेवू शकत नाही असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते. आम्हालाही मतांचं विभाजन नकोय, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचीही हीच भूमिका आहे असंही महाजनांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरातील कस्तुरचंद पार्क परिसरातील किंग्जवे रोडवरील किंग्जवे या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला आग लागली होती. त्यात 8 जण जखमी झाले. जखमींना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 3 जण आयसीयूमध्ये दाखल आहेत. 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात आली. गेल्या 2 महिन्यांपासून कांद्याच्या भावात सतत घसरण सुरूच आहे आणि त्यामुळे सटाणा तालुक्यातील संतापलेल्या शेतकऱ्यांनी नामपूर बाजार समितीच्या गेटसमोर कांदा फेकून दिला. या शेतकऱ्यांनी सटाणा मालेगाव मार्गावर रास्ता रोको केला. व्यापारी जाणून बुजून भाव पाडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बारामती तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आपल्या विविध मागण्यांसाठी बारामती शहरातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली आणि यावेळी महिलांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज पंचायत समिती इथल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सेविका उपस्थित होत्या आणि यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. वारंवार आंदोलनं करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने आज आमच्या संघटनांच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असं त्यांनी सांगितलं. अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांनी देशभक्तीपर गीत आणि भजन गाऊन अनोखं आंदोलन केलं. अंगणवाडी सेविकांनी पूर्णवेळ काम देऊन शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा आयटकच्या वतीनं जिल्हा परिषदेवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील असंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. गांधी भवन इथून या मोर्चाला सुरुवात होऊन जनता चौक आणि कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाऊन धडकला. 18,000 रुपये वेतन वाढ, मदतनीसांना 12,000 वेतन लागू करावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या. बेकायदेशीररित्या वाळू उपसा केल्यानं उजनीच्या पाणलोट क्षेत्रातल्या फ्लेमिंगोचं आयुष्य धोक्यात आलंय. परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथं फ्लेमिंगो येतात, पण बेकायदेशीर वाळू उपशासाठी मोठमोठ्या बोटी उजनीच्या पात्रात रात्रंदिवस घरघर करतात आणि त्यामुळे उजनीतील या परदेशी पाहुण्यांच्या अस्तित्वालाच आता धक्का बसलाय. भुसावळ शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली. संपात, बीएसएनएल, LIC, महावितरण, पोस्ट आणि RMS कार्यालयातील एकूण 867 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे या सर्व विभागांचं कामकाज ठप्प झालं. संपामुळे टपालाचं वितरण कोलमडलं. मराठा आरक्षणाचं श्रेय नारायण राणेंचं असल्याचं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोणाची लाचारी
करू नका असं संभाजीराजेंना उद्देशून वक्तव्य केलं होतं। यावरून या दोन नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगला होता। यामध्ये आता सकल मराठा समाजाने उडी घेतली आहे। रामदास कदम यांनी छत्रपती घराण्याबद्दल बोलताना आपली आब राखून बोलावं आणि केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी जी आहे ती मराठा समाजाने केली आहे। रामदास कदम यांना दुसरं काय काम आहे असा सवाल करत निलेश राणे यांनीही कदम यांच्यावर टीका केली आहे। रामदास कदम मातोश्रीचे पगारी नेते असंही ते म्हणाले आणि त्यांना राणेंवर बोलायचं टार्गेट दिलंय अशी टीकाही त्यांनी केली आहे। धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे पुन्हा एकदा वादात सापडलेत। व्हॉट्सअप ग्रुपवर महिलांविषयक अश्लील आणि भडकाऊ पोस्ट केल्यानं अनिल गोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पत्रकार योगेंद्र जुनागडे यांनी वृत्तपत्रात सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केल्यानंतर गोटेंनी फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपवर कमेंट टाकली। या पोस्टमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याची तक्रार जुनागडे यांनी पोलिसात केली आणि यानंतर गोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आणि यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह भाजपचे 3 आमदार गैरहजर होते आणि यावेळी चारा छावण्या सुरू करण्याबद्दल त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। तर सरकार घरपोच चारा देण्याच्या विचारात असल्याचं सूतोवाच यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला। दुष्काळी परिस्थिती असल्यानं रोहियोच्या माध्यमातून मजुरांना कामं उपलब्ध करून देण्यालाही यावेळी त्यांनी मंजुरी दिली। त्र्यंबकेश्वरच्या देवस्थान कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू ते सध्या देवस्थानात एकही शिपाई कामावर नाही तर विश्वस्त मंडळाने संप बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। मंदिरात सगळ्या कर्मचाऱ्यांना फक्त मानधन दिलं जातं पण कर्मचाऱ्यांना नीट पगार दिला जावा अशी त्यांची मागणी आहे। यासह विविध मागण्यांकरता CITU या संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। 2012 साली पुण्यात PMT बसखाली 9 जणांना चिरडणाऱ्या PMT ड्रायव्हर संतोष मानेला फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कमी करून जन्मठेपेवर आणली आहे। पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली होती। मुंबई बंगळुरू महामार्गावर कात्रजजवळ पोद्दार हायस्कूलची बस उलटी होऊन अंदाजे 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत। भारती विद्यापीठ पोलीस स्थानक हद्दीमध्ये हा अपघात घडला। पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि विद्यार्थ्यांना यावेळी किरकोळ मार लागला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भिवंडी तालुक्यातील अस्नोली इथल्या शेतकऱ्याच्या 7/12वरील फेरफार रद्द करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2018 रोजी 14 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी प्रांत कार्यालयातील स्टेनो सुनील कांबळे यांना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये प्रांत अधिकारी मोहन नाळतकर यांना आरोपी करण्यात आले मात्र त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करा तसंच त्यांची बेनामी संपत्ती जप्त करा या मागणीसाठी RPI सेक्युलरच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। अपघातातील बसचे मयत वाहन चालक प्रशांत भांबीड यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने 30 मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या केबिनमध्ये धडकले आणि या प्रकरणी खरे दोषी प्रकाश सावंत असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे। भुसावळ तालुक्यातील कुरेपानाचे इथले कपाशीच्या कुट्टीपासून बायो डायनामिक कंपोस्ट खत बनवून प्रात्यक्षिकासह शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यात प्रथमच कुरेपानाचे इथे हा उपक्रम राबवण्यात आला। सेंद्रिय शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे। खताचा वापर कोणत्याही पिकाच्या लागवडीकरता वापरू शकतो असं कृषी अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलं आणि अशा प्रकारे सेंद्रिय खताची निर्मिती केल्याने रासायनिक खतावर होणारा खर्च कमी होऊन शेतजमीन सुपीक होण्यास मदत होते। अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या राजू गावंडे या शेतकऱ्याने अफलातून शक्कल लढवत सायंकाळच्या सुमारास शेताच्या टोकावर केर कचरा गोळा करून तो जाळत या निघणाऱ्या धुरामधून गरम वातावरण निर्माण करण्याचा प्रयोग केला। शेतपीक कोमजण्याच्या स्थितीत असल्याचं पाहून पीक रक्षणार्थ तापमान वाढवण्याच्या हेतूने चणा गहू पीक शेतीच्या धुरासह योग्य जागा पाहून त्या ठिकाणी केर कचरा जाळला आणि त्यामुळे शेतातील पारा नियंत्रणात राहिला। तिवसा इथल्या शेतकरी राजू गावंडे यांनी हा प्रयोग आपल्या शेतात सुरू केला असून हळूहळू हा प्रयोग सर्वत्र होणार असल्याचे दिसून येते। शिक्षण कसं घेऊ असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करा म्हणणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं।
तावडे यांच्या नावाचा बालवाडीचा अर्ज आज प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात आला। शेतात सायंकाळी धूर करून पिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊब दिली जाते। राफेलमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला। याबद्दल लवकरच माहिती घेऊन पुराव्यानिशी बोलणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितलंय। याशिवाय अण्णा हजारे यांनी मोदींवर शरसंधान साधलंय। शिवाय मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांना पण मोदींचा वाण नाही पण गुण लागलाय असा आरोप अण्णांनी केला। भुसावळमध्ये 1.25 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। बाजारपेठ पोलिसांची कारवाई जी आहे ती सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली। शहरातील सिंधी कॉलनी भागातील कविता कुकरेजा यांच्या घरात संशयित आरोपी विशाल उत्तमचंद आहुजा यांनी गुटख्याचा साठा केल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना कळल्यानंतर पथकाने धाड टाकून 1,23,200 रुपयांचा बंदी असलेला विमल पान मसाला आणि V1 तंबाखू जप्त केला। सेविका तसंच कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा शिवाजी चौकातून बढे चौक, सोशलिस्ट चौक मार्गे बजाज चौक, सेवाग्राम मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील रास्ते जे बारामतीतले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। माळेगाव साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करत असताना आपल्यावर दबाव टाकला असा आरोप वैधमापन निरीक्षक योगेश अग्रवाल यांनी केला आणि याबद्दल त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर सध्या या प्रकरणावरून वाद सुरू आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला। दरम्यान सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्र देण्यात आली आहेत। आणि आता मकर संक्रांत जवळ आल्यानं ग्रामीण भागातील कुंभारवाड्यात आता सुगडी बनवण्याच्या कामाला वेग आला। इंदापूरमधील शहा महादेवनगर इथं सुगडी बनवण्याची लगबग पाहायला मिळते। बिग बी अमिताभ बच्चन सध्या झुंड या सिनेमाच्या शूटिंगसाठी नागपूरमध्ये आहे। तर विदर्भातील काटोलजवळील कोंढाळी आणि कोराडी परिसरात नुकतंच सिनेमाचं काही शूटिंग पार पडलं आणि त्यावेळी कित्येक वर्षांनी बिग बींनी चक्क एसटी बसमधून प्रवास केला। याशिवाय गावात चक्क एका बैलगाडीवरून ही शूटिंगच्या ठिकाणी ते पोहोचले। त्यानंतर काही क्षण गावातील एका खाटेवर पहुडत त्यांनी आराम केला। बऱ्याच दिवसांनी शांतपणे डोळे मिटण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत।